हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. चला, गुरुवारचा दिवस म्हणजेच कालचा व्हिडिओ आहे आणि सकाळीच टिफिन वगैरे सगळं काही बनवून झालेलं होतं आणि देवघर तर आता सोमवारीच सगळं क्लीन केलेलं होतं, पण कलश तेवढा भरून घ्यायचा होता. मस्त देवांना नमस्कार वगैरे केला, कुलदेवतेला हळदी कुंकू केलं आणि देवघरातील कलश घासून घ्यायचा होता. सकाळची जर शिफ्ट असली ना, दिवसभर जरा रिलॅक्स असतं आणि माझी आईन ते आलेले आहेत, ते तुम्हाला सांगितलंच तर त्यांनाही खाली मामांकडे जेवायला होतं. त्यामुळे स्वयंपाकाचं आता जास्त काहीच नव्हतं. आमचा तर स्वयंपाक झालेलाच होता आमच्यापुरता आणि मला फक्त आवरायचं होतं. टिफिन देऊन झाला ना, की मी लगोलग किचन वगैरे आवरून घेतलेलं होतं आज. म्हणजे कसं आता आई आलेली आहे म्हटल्यावरती थोडंफार गप्पा वगैरे किंवा कोणी आलेलं असलं ना, तर मग अजून परत मग तेवढाच वेळ आपला टाईमपास होतच असतो. मग त्यासाठी मग लवकर केलेलं बरं जरा. त्यामुळे टिफिन देऊन झाला ना, तर मग लगेच किचनवरची भांडी वगैरे जे काही होतं ना, सगळं आवरून घेतलेलं होतं आणि मग नंतर देवपूजा झाल्यावर मग देवघरातील कलश तेवढा राहिलेला होता स्वच्छ करायचा, तर तो घासून घेतला आणि पुजून घ्यायचा आहे. त्यातली पानं वगैरे जर खराब नसली ना, तर मी काही चेंज वगैरे करून घेत नाही. जास्त खराब असल्यावरच चेंज करत असते, नाहीतर मग कसं तीच पानं मी परत पुन्हा ठेवत असते आपल्या नागवेलीची आणि खराब वाटायला लागली की मग दुसरी 8 दिवसातनं एकदा बदलवायची आणि मध्ये गुरुवार किंवा मंगळवार असला ना, तर दोघांपैकी एकाच दिवशी मी पानं चेंज करत असते. सध्या साखरेचे भावही वाढलेले आहेत. आजपासूनची जी म्हणजे न्यूज आहे आलेली की साखर खूप जास्त भाव जे आहेत ते वाढलेले आहेत. असं पण असो, मी तर आता ह्या महिन्यात साखर आणलेलीच नव्हती. ही मागच्या महिन्यातली माझी तशीच्या तशी होती 5 किलोची ना, तर ह्या महिन्यात मी आणलीच नाही आणि आम्हाला रात्री कळलं की याचे पण भाव वाढलेले आहेत असं साखरेचे. पण चला असो, असंही आम्हाला ना आधी महिन्याला 5 किलो साखर आहे ना मला लागूनच जायची, कारण गोड खूप जास्त प्रमाणात बनलं जायचं घरामध्ये आणि चहाही आमचा गोडच असतो. पण आत्ता थोडा मी कमीच केलेला आहे गोड वगैरे आणि जास्त करून तर आम्ही गूळ आणतो याच्यासाठी. पण आता आईन ते आलेले आहेत ना, त्यांच्यासाठी मी साखरेचाच चहा ठेवत असते. नाहीतर आम्ही अधूनमधून 1-2 किलो गूळ आणतो. 2 किलो आणला ना, महिनाभर गूळ बरोबर चहासाठी बरोबर होऊन जातो, जेवढा आणलेला असतो ना तेवढा. पण सध्या कोणी आलं गेलं ना, त्यावेळेस मग मी साखरेचाच चहा ठेवत असते. त्यांच्यासाठी साखरेचा ठेवलेला आहे आणि नाहीतर इतर वेळी गुळाचा चहा असतो आमचा. आई वगैरे यांच्या सगळ्यांचा चहा एका साईडला ठेवलं. देवपूजा आधी झालेली होती आणि चहा ठेवून दिल्यानंतर तिला सांगितलं की तू गाळून घे जो चहा आणि मी कलश वगैरे जो आहे ना देवघरातला, तो पुजून घेते आता. आता माझंही जे रुटीन आहे ना, ते एकदम गावाकडे जसं पटकन सकाळी लवकर वगैरे होत असतं ना, तशाचप्रमाणे मी करत असते. कारण का तर डेली मुलींनाही सकाळी जावंच लागतं आणि हेही जातातच. त्यामुळे उगाच उशिरा लेट उठणं वगैरे करण्यापेक्षा त्यांच्यासाठी सकाळी एकदा उठावंच लागतं. त्यामुळे मग मी हे जे काही सगळं आहे ना, ते सगळे गेल्यानंतर माझ्या कामांना सुरुवात मी करून देत असते. म्हणजे लवकर होईल, जेणेकरून दुपारी जास्त उशिरा कामांना सुरुवात झालेली मलाही तेवढं जास्त काही आवडत नाही. जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत कामही झाली पाहिजे. कधीतरी सेकंड शिफ्ट वगैरे असं असलं ना, तेव्हा जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत आमची कामं जी आहेत ती होत असतात माझी. आणि असं सकाळी लवकर मस्त देवपूजा जर झालेली असली ना, तेव्हा जरा मग बरं वाटत असतं. आता 8 वाजेपर्यंत सकाळचा टिफिन वगैरे, किचन आवरणं, झाडू मारणं आणि देवघर, देव वगैरे देवांची अंघोळ करून हे सगळी कामं जी आहेत ती पूर्णपणे झालेली होती माझी. जर कोणी घरी आलेलं असलं तर देवपूजा तर मी आवर्जून सकाळी लवकर करते, कारण उशीर देवपूजेला करत नाही. उशीर झाला म्हणजे मग परत स्वयंपाक वगैरे ह्या त्या गोष्टींमध्ये देवपूजेला अजून बराचसा उशीर जातो. त्यामुळे सकाळी देवपूजा आपली झाली की इतर कामं आपण कधीही करून घेऊ शकतो. त्यामुळे सकाळी लवकर देवपूजा होत असते कोणी घरी आलेलं असलं की. फुलं मस्त ना मी ह्यावेळेस एकदाच आणून ठेवलेली होती थोडीशी, म्हणजे मला आता आठवडाभर ही फुलं चांगली पुरली. फुलंवाल्याकडे तुळस वगैरे, ही तुळस मी तशी वाहत नाही, पण फुलं आणायला गेली ना की तुळस पण भेटते. मग शालिग्राम आहेत देवघरामध्ये,
त्यांना तुळस ठेवत असते. आणि बऱ्यापैकी फुलं असल्यामुळे जरा मंदिर पण फ्रेश वाटतं. देवांना फुलं वगैरे वाहिलेली असली की मस्त छान अशी सकाळची देवपूजा झालेली होती. त्यानंतर मग लेपन राहिलेलं होतं. मंगळवारीही लेपन झालंच नाही, कारण गुरुवारचं लेपन तसंच्या तसं होतं मागच्या, तर मंगळवारही केलंच केलं नाही. सोमवारी उपवास असल्यामुळे देवघर वगैरे क्लीन करा याच्यामध्ये वेळच भेटला नाही. त्यामुळे मंगळवारीही लेपन झालेलं नव्हतं. लेपन जर झालेलं असलं तर जरा फ्रेश वाटतं उंबरठ्यावरती सुद्धा. मस्त हळद, गोमूत्र, चंदन पावडर आणि गुलाबजल याचं लेपन मी तयार करून घेतलेलं होतं. एखादा स्प्रे वगैरे असेल तुमच्याकडे सुगंधित ना, तो मारला की मग मस्त छान असं घरात कोणी आलं ना आपलं किंवा उंबरठ्याजवळ आपण गेलो ना, उभं राहिलो ना, तरी छान मस्त असा सुगंध येतो. लेपन वगैरे झालेलं असलं की. सध्या तर मी लेपनासाठी आता एव्हरेस्टची जी हळद मी वापरत असते. जास्त करून मी लाल तिखट आणि हळद ही एव्हरेस्टचीच वापरते. आता मला घरून मिळालेली आहे लाल तिखटची पावडर, तर ती वापरत आहे. पण नेहमी तरी मग मी संपली ना की डीमार्टमधून एव्हरेस्टचीच आणत असते. दुसरी कुठलीच आणत नाही, कारण एव्हरेस्टने ना भाजीचा रंग वगैरे छान येतो, भाज्यांना तरी वगैरे येते किंवा मस्त दिसतात भाज्या. त्यामुळे मी एव्हरेस्टचीच वापरते. इतर कुठले आणल्या ना मग काही वेळेला व्यवस्थित नसतात सुद्धा. त्यामुळे एव्हरेस्टची हळद पण छान आहे, कारण त्याच्याने ना लेपन इतकं व्यवस्थित बसतं ना, मस्त एकसारखी वाटते. मागे मी कुठल्या तरी याची आणलेली होती, दुसरी होती माझी हळद आणलेली, तर त्याच्याने ना थोडं वेगळं वाटायचं, असं भुरसट वाटायचं हळदीचं लेपन, असं उठून दिसत नव्हतं व्यवस्थित असं. तर एव्हरेस्टची हळद पण छान आहे जर आपल्याला लेपनासाठी वगैरे वापरायची असेल तर. कारण कुठलीही वस्तू वगैरे आपण वापरली ना तर लगेच कळतं ते. तर ही हळद आहे ना अशी एकसारखी आहे. लेपनासाठी जर आपण हळद वापरत असाल ना, ती अशी एकसारखी जर असली ना बारीक, तर छान बसतं लेपन आणि मस्त पण वाटतं. आणि अशी जरा जाडसर वगैरे असली ना तर लेपन व्यवस्थित नाही दिसत. असं प्लेन ज्याला म्हणतो ना आपण, सुकल्यानंतर ते प्लेन वाटायला लागतं, तसं नाही वाटत. ते हळदीवर पण असतं. हळद जर चांगली एकसारखी असली ना, मस्त प्लेन असं लेपन बसतं. आता मी थोडीच घेतलेली होती हळद आणि पूर्ण मस्त उंबरठ्यालाही मस्त छान असं लेपन करून घेतलेलं होतं आणि खालच्या साईडनेही लेपन करून घेतलेलं आहे. आणि आजूबाजूला ना चौकट असते ना आपल्या दरवाजाची, तिथं 5 वेळा तरी थोडी हळद जी आहे ना ती लावून घ्यायची, जसं खाली उंबरठ्यावरती केलेलं असलं तसं. आणि पूर्ण लेपन करून झालेलं होतं. आता सुकेपर्यंत अजून मंदिरात वगैरे जाऊन आली. मंदिरात जायचं राहिलेलं होतं. सकाळी मी लवकर गेलेली, 7ला जेव्हा सिद्धीला सोडायला गेलेली तेव्हा गेलेली होती, पण तेव्हा मंदिर काही उघडं नव्हतं. आमचं मंदिर कधी-कधी 7:30ला पण उघडतं आणि 7लाही कधी-कधी उघडतं, पण आज नव्हतं. आणि आज किती मस्त छान सजवलेलं होतं बघा तुम्ही मंदिरामध्ये. आता श्रावण आहे ना, रोजची लोकं इतकी जास्त सेवा करतात ना, खरं सांगते. इतकी गर्दी पण असते रोजची मंदिरामध्ये आणि मस्त छान-छान फुलांनी डेकोरेशन वगैरे करून सजवलेलंही असतं. तर मंदिरात गेली, दर्शन घेऊन आली आणि त्यानंतर मग नाश्त्याला तर आज काही बनवलेलं नव्हतं. कारण खरं सांगू का, गावाकडची जी सवय असते ना, गावाकडची माणसं आलेली असते. आता माझ्या आईन त्यांना कशी सवय आहे की 11ला जेवले की डायरेक्ट रात्री मध्ये नाश्ता वगैरे काहीच नाही करत ते. त्यामुळे नाश्ता वगैरे बनवायचं काहीच नव्हतं, कारण नाश्ता केला की मग त्यांना जेवण जात नाही, असा प्रकार होऊन जातो. त्यामुळे नाश्ताही नाही. तर आता डाळिंब आणलेले होते, ते म्हटलं सोलून थोडे-थोडे देऊन देऊयात. आता आईचा तर उपवासच होता आणि डाळिंब पण ती काही खात नाही, तिला फळं वगैरे जास्त नाही आवडत. पण सिद्धीन त्यांना आणि माझ्या पप्पांना डाळिंब सोलून दिला मी. सीझनल जे फ्रूट असतात ना ते आपण खाऊन घेतले पाहिजे, कारण कसं आता स्वस्तही झालेले आहेत. सध्या डाळिंब तर ₹120, ₹100 असे किलोने भेटत आहेत, त्यामुळे स्वस्त आहेत. जोपर्यंत मस्त फळं स्वस्त असतात ना, तोपर्यंत घेऊन यायचे, खाऊन घ्यायचे. चला, त्यानंतर ना फुलं इतकी मस्त येत आहेत ना, आता रोजची आज 2 फुलं आलेली होती मस्त मोठी-मोठी जास्वंदाच्या झाडाला.
लाल कलरच्या जास्वंदाला काही नव्हती, पण पिवळ्या रंगाच्या जास्वंदाला मस्त मोठी मोठी 2 फुलं आलेली आहेत आणि सगळीच झाडं मस्त छान झालेली आहेत आता. आणि फुलं आलेली होती ना, म्हणून म्हटलं चला सकाळपासून तुम्हाला झाडं दाखवलेली नाही आहेत, तर झाडं दाखवली आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतलेली होती. उंबरठ्याची पूजा मी लगोलग करून घेत असते, ती काही तुमच्यासोबत शेअर करत नाही मी. फक्त रांगोळी काढायची तेवढी राहिलेली असते. रांगोळीला सकाळी वेळच मिळत नाही. कितीही लवकर कामं झालेली असली तरीसुद्धा उशीरच होतो मला रांगोळी काढण्यासाठी. तर सर्वात शेवटचं जे काही काम असतं ना माझ्या गुरुवारच्या दिवसाचं, ते हेच असतं की रांगोळी काढून घेणं. चला, कसा वाटला ताईंनो आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.